नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही पाहत आहात कॅनडातलं पहिलं मराठी पॉडकास्ट चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त. सो तुम्ही आता 250 सबस्क्रायबर्स केले आहात चॅनलवरती, त्यासाठी सगळ्या सबस्क्रायबर्सचं मनापासून धन्यवाद. आणि त्याचसोबत तुम्ही व्हिडिओज बघत आहात पण खूप लोक सबस्क्राईब करत नाही. सो त्यांनी पण सबस्क्राईब करा, म्हणजे आपण 500, 1000, 100,000, 10,000, 1000 जेवढे करायचे, तुम्हाला जेवढे करायचे ते तुमचं प्रेम त्या सबस्क्रायबर बटनने दाखवा. इट्स टोटली फ्री, काही गरज आहे, फक्त ते रेड बटन दाबायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचे. सो हे एवढी एक बेसिक मागणी असते, कारण हे आम्हाला मोटिवेट करतं नवीन नवीन गेस्ट आणायला. सो आता 250 सबस्क्रायबर्स झालेत. सो आज जशन झालं पाहिजे की नाही. आणि जशन आपल्या मराठी लोकांमध्ये एकच गोष्टी नव्हतात, ते म्हणजे डान्स. काय डान्स म्हणजे आपल्यासाठी जीव की प्राण. डान्स प्राण, ठीक आहे, ते यमक नाही जुळलं. पण आज आपल्याबरोबर एक दादा आहे, तो त्याच्यासाठी डान्स म्हणजे एक त्याच्या जीवनातला अविभाज्य घटक. तो इथे कॅनडामध्ये एकदम प्रॉपर एका चांगल्या कंपनीत काम करतोय. पण तो जो इंडियावरून आलाय ना, ते डान्सनी त्याचा पाठी नाही सोडलं आणि तोही डान्सला सोडत नाही. सो इथेही येऊन त्यांनी ते जे डान्सचा जो जुनून होता ना, तो घेऊन चाललाय. आणि आपला मराठी दादा जो एका आपल्या कोल्हापूर शहरातून, मुंबई शहरातून कॅनडात येऊन त्यांनी इथेही त्याच्या डान्सच्या आवडीची जी जोपासना केली आहे, आणि त्याचबरोबर तो खूप लोकांना एकत्र घेऊन त्याचे वर्कशॉप्स सगळ्या गोष्टी करतो. आणि त्याचं ज्या गोष्टी ऐकल्या त्या ऐकून तर आता मला असं झालं की तुमच्याबरोबर ते कधी शेअर करतो. सो मी आता जास्ती बोलत नाही, आपण दादाशी डायरेक्ट बोलूया. अनिकेत, वेलकम टू बोलूया बिंदास्त. नमस्कार. कसं वाटतंय तुला? आपण खूप दिवस ॲक्च्युली फक्त बोलत होतो. हा सिरियसली की टाइम पासून आपण चालू होतं भेटायचं तुझे रेट्स माझे रेट्स काय ना काय पण यू नो थँक्यू राईट. आज आलास, या कारण खूप भारी वाटलं तू आलास. आणि एकदम टायमिंगच चांगलं झालं की आमचे 250 सबस्क्रायबर्स आणि नेक्स्ट एपिसोड जाणार आहेत जो आपण. नाईस. सो तू एक बेसिक तुझी ओळख, की तू इंडियामध्ये कोल्हापूरच्या येस. शहरात, आपल्या कोल्हापूर शहरातून आहेस. त्याचबरोबर तुझं इंडियात काय काय शिकलास, तुझं जर्नी कशी होती आणि तू कॅनडाला कधी आलास, याची एक छोटीशी माहिती आपल्या ऑडियन्सला तिथे. येस. सो तर मी तसा आहे कोल्हापूरचा पण आणि मुंबईचा पण. पण स्टार्टिंगचं एज्युकेशन मुंबईमध्ये झालं. आफ्टर दॅट मी कोल्हापूरला शिफ्ट झालो. लाईक माझे पप्पा शिफ्ट झाले कोल्हापूरला. मग एज्युकेशन केलं. स्टार्टिंगला लहानपणापासूनच अशी डान्सची आवड होती. अच्छा. लिटरली बालवाडी म्हणतात आपल्या हो ह्याच्यामध्ये. हो. तेव्हापासून डान्स करत होतो. मग 9-10च्या असं म्हटलं थोडं स्टडी करूया, थोडं मम्मी पप्पांना प्राऊड करूया, थोडं स्टडी करू. तर स्टडीमध्ये पण होतो, असं नाही की कुठल्या स्टडीमध्ये नाही. मग 10thला खूपच सिरियस घेतलं, खूप स्टडी केला. आणि 10thला असं काइंड ऑफ डिस्ट्रिक्ट टॉप केला, काइंड ऑफ लाईक ऑलमोस्ट नॉट टॉप म्हणता नाही येणार, बट ऑलमोस्ट 96-97% क्या बात भेटले. आहे, क्या बात आहे. लाईक तेव्हाचा मोमेंट होता, या मम्मी पप्पांच्या डोळ्यात पाणी आलं होतं लिटरली. गोल दॅट इज द असतो बेस्ट मोमेंट इन माय गोल लाईफ. असतो या वन लोकांच्या ऑफ इट. आयुष्यात. येस. मग परत सायन्स घ्यायचा विचार केला. ॲडमिशन भेटलेलं होतं मला डिप्लोमा VJTIमध्ये मुंबईमध्ये, काय बट ते बोल, ड्रॉप केलं मी. म्हटलं मला 11-12 एन्जॉय करायची आहे. आता जर हे तुला माहिती आहे, हे लोक ऐकतील ना, हां. म्हणजे ज्यांना VJTI मध्ये जायचं आणि जे लोक हे बघतील ना, ते लोक पहिले त्यांची रिॲक्शन रेकॉर्ड करून आम्हाला पाठव. सिरियसली. पण एंड मोमेंटला विचार केला, अरे कशाला डिप्लोमा करा, VJTIमध्ये जाऊन पहिला सायन्स लाईफ एन्जॉय करू थोडीफार अशी तशी, कारण की सगळे जास्त भेटतील. बरोबर. मग 11-12 परत मी गडिंग्लजमध्येच केलं, म्हणजे कोल्हापूरमध्ये. हां हां. सायन्स घेतला. तिथून मग देन विचार केला काय करू, इंजिनिअरिंग करू का कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे वळू, असं तसं. बट मेक माय माइंड टू जस्ट गो फॉर द इंजिनिअरिंग. अच्छा. मग मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये केलं मी DKT इचलकरंजीमधून. हो हो. वन ऑफ द बेस्ट कॉलेज टू बी येस ऑनस्ट. येस येस. त्या कॉलेजमध्ये ॲक्च्युली मला जास्त एन्हान्समेंट भेटली डान्सच्या बाबतीमध्ये, ओ. कल्चरल इव्हेंटच्या राईट बाबतीमध्ये. राईट राईट. आणि मग तिथून पुढे मग परत जॉबसाठी मुंबईला आलो. जो 1.5-2 वर्ष जॉब केला मुंबईमध्ये. म्हटलं काय करू आता, बोर झालो थोडा, वॉन्टेड टू एक्सप्लोर द वर्ल्ड ऑर समथिंग. असं नाही की मी इंडियाला कंटाळलो होतो, अच्छा. जस्ट लाईक मला थोडं नवीन काहीतरी नाही, खरं आहे. करायचं. बॅक ऑफ द माइंड असतं ना की हां यार जाऊया, बाहेर जायला पाहिजे मला थोडंफार, कॅपॅबिलिटी आहे तर जाऊया ना, का नाही, 100%. असा विचार केला. आणि ते पण कसं, आम्ही काय एवढं श्रीमंत माणूस असं काय नाही, मिडल क्लास आपण, म्हणजे मी. मग विचार केला की कॅनडाला जाऊ. म्हटलं हे त्या गोष्टी. मॅनिफेस्टेशनमध्ये मी खूप बिलीव्ह करतो टू बी ऑनेस्ट. ओके लाईक देर इज अ बुक ऑल्सो बाय डॉक्टर जोसेफ मफी, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. ओके. ती एवढी इफेक्टिव्ह आहे ना. मी म्हटलं, मी विचार करतो स्वतःला मी कॅनडामध्ये जातोय, एअरपोर्टला आहे, कॅनडामध्ये लँड झालो, असा पिक्चर इमॅजिनेशन होतं माझ्यामध्ये.
लिटरली तो डे आला, विजा अप्रूव्ड एव्हरीथिंग इन कॅनडा. लिटरली दॅट इज द मुमेंट फॉर मी टू बी ऑनेस्ट. मग कॅनडामध्ये आलो, 2 कोर्सेस केले इथे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड क्वालिटी अश्युरन्स मॅन्युफॅक्चरिंग सो मॅनेजमेंट. तू 1 इयरची येस, 2 इयर्स कोर्स, लाईक डिफरंट कोर्सेस 1 इयर्सचे. मग PG पोस्ट ग्रॅज्युएट वर्क परमिट अप्लाय केला. स्टार्टिंगला दुसऱ्या कंपनीमध्ये होतो, मग नंतर आता ही चांगली कंपनीमध्ये आहे, फेअरस्टोन फायनान्शियल्स. तिथे आय एम वर्किंग ॲज अ लेंडिंग स्पेशालिस्ट. आणि विदिन 1 इयर, लाईक जनरली ते कोणाला असं प्रमोशन किंवा असं काही भेटत नाही 5-6 वर्ष. एका प्रोग्राममध्ये त्यांनी मला 1 वर्षाच्या परफॉर्मन्सवर टाकलं, डायरेक्ट स्टार पाथ म्हणून असं त्यांच्यामध्ये, फॉर द मॅनेजर लेवल. सो सगळे तिथे आहेत 30 जण पूर्ण ओव्हरऑल कॅनडामधले, लाईक ब्रांचेसमधले आमच्या 25 जण आहेत काय 30 जण. ते सगळे 8, 9, 10 वर्ष, 4, 7, 8 वर्ष एक्सपिरियन्स. मी एकटाच मुलगा आहे तिथे की जे 1 वर्षाचा एक्सपिरियन्सवर त्या याच्यामध्ये घेतले त्यांनी. अच्छा, म्हणजे त्या 25-30 लोकांमध्ये तू एक आहेस? एक आहे जो 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, बाकी सगळे 7, 8, 5, 6, 9, 10 एक्सपिरियन्स वर्षाचे एक्सपिरियन्सवाले आहेत. क्या बात. दॅट इज अ गुड मोमेंट फॉर मी. अरे खरंच, म्हणजे तुला काय सांगू. आणि त्यात तू अजूनही ते डान्स आणि येस, डान्स, आय कांट लिव्ह डान्स टू बी ऑनेस्ट. मी माझ्या फ्रेंड्सना पण इंडियामध्ये बोललेलं होतं की मोमेंट असतो ना की ठीक आहे मरणार तर आपण आहेच काहीतरी, पण जेव्हा मला मरायचं असेल ना की इफ आय एम जस्ट डुईंग आउट द स्टेजवरती जेव्हा मी हे करेन ना, मला येईल ना, आय बी द हॅपीएस्ट पर्सन. जो पॅशन फॉलो करताना त्या स्टेजला असं झालं ना, इट्स अ मोमेंट. खरं आहे ते. म्हणजे ऍक्च्युली खूप लोकांचं असतं. आणि बेसिकली असं नाही की करायचं आहे, बट इन केस झालं तर त्यावेळी येऊ दे मला. आर्टिस्ट नाही खरं आहे. म्हणजे हे ऍक्च्युली खरं पॅशन असतं. प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं. आणि त्यांचे जे एकदा तुम्ही कलाकार जे असतात ना, त्यांचं जेव्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असू दे, त्यांना तुम्ही त्यांचं पॅशनबद्दल जेव्हा बोलायला जातो ना आपण, आता दादानी जसं सांगितलं की त्याचं एक ते आहे, पण असं नको हवं स्वामींच्या कृपेने. पण त्यांनी ते जे सांगितलं तीच खूप मोठी ॲक्च्युली गोष्ट आहे. कारण वेगळं असतं ते पॅशन. आणि तुम्ही तू जे कॅरी करतोय सध्याच्या घडीला की इथेही येऊन, सो खरंच ग्रेट. म्हणजे आणि तुला खरं सांगू ना, तू जे बोललास की मॅनिफेस्टेशन आणि यू आर लाईक गोईंग विथ इट, तू ते घेऊन जातोस. आणि तू असंच, म्हणजे बेसिक आहे की आता लोक तसं त्या दिवशी आम्ही बोलत होतो की 3-4 गोष्टी आहेत ज्या मुश्किल असतात ॲज अ कलाकार, ॲज अ आर्टिस्ट. की एकतर लोकांना हसवणं, दॅट इज द बिगेस्ट थिंग. दुसरं येतं लोकांना ॲक्टनी रडवणं. आणि तिसरं म्हणजे न नाचणाऱ्यांना नाचवणं. हे खूप मुश्किल गोष्ट आहे. आणि तू तर म्हणजे आता डान्स या क्षेत्रात एवढी, आता तू म्हणे की बालवाडीपासून तुला त्याच्यात आवड आहे, पण तुला कधी असं वाटलं की आता हे मला थोडं प्रोफेशनली किंवा तू कोणाच्या अंडर शिकून किंवा असं काही, हे कितव्या वर्षी झालं? टू बी ऑनेस्ट मी प्रोफेशनल असं कोणाकडे ट्रेनिंग नाही घेतली ना, कुठला क्लास जॉईन केला. टू बी ऑनेस्ट, ओके, युट्यूब व्हिडिओज अँड ऑल. TV वरती सॉंग यायचे तेव्हा जास्त युट्यूब एवढं नव्हतं बघत ना आपण लहानपणी, किंवा असं इव्हन 11-12च्या आसपास त्या दरम्यान. मग असेच व्हिडिओज अँड ऑल बघून मग मी इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलं. तेव्हा आमचा डान्स ग्रुप होता, लाईक क्लोजेस्ट डान्स ग्रुप सगळ्यात माझा ग्रुप म्हणतो, आमचा ग्रुप मल्हार म्हणून नाव आहे त्याचं, मल्हार ग्रुप. ओके. तिथून आम्ही जास्त त्यामध्ये पुढे होत गेलो, डान्स, फॅशन शो. मग तिकडे आमचे एक सर भेटले, तिथे आम्ही मोस्टली फोक डान्सिंगवर फोकस करायचो. ओके. बाकीचे पण करायचो, मेन फोकस असा फोक डान्सिंग. ओके ओके. मयूर कुलकर्णी नाव होतं त्यांचं, ते अनफॉर्च्युनेटली नाही आहेत सध्या. आणि ही माळ होती ना, ही त्यांनीच दिली होती मला. इट्स बीन ऑलमोस्ट 11 years मी ही माळ कधीच काढली नाही. तुटते कधी कधी, पण ती परत मी हे करतो आणि खूप छान, खूप छान. सो त्यांच्या थ्रू जास्त मला थोडं शिकायला भेटलं. अच्छा. कशा गोष्टी असतात, म्हणजे असं त्यांनी आमची इव्हेंट्स असायचे ते कोरिओग्राफ करायचे तेव्हा इंजिनिअरिंगला, 1st-2nd इयर. मग इंजिनिअरिंग 3rd इयर पासून मी असा मला खूप ऑप्शन्स आले तिथले. मी इंजिनिअरिंगला होतो इचलकरंजीमध्ये, स्वतःच्या घरी पण नाही, म्हणजे तिथे बाहेर राहायचो PG करून असं. 4 वर्ष मस्त राहिलो. मग एक्सप्लोअर करायला भरपूर काय. रेस्ट्रिक्शन मला घरातनं अजिबात कधी नाही भेटले कधी. म्हणजे एव्हरी टाइम दे लाईक प्रोत्साहन दिलं त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये. कधी नाही म्हटलं मला कुठल्याच गोष्टीसाठी आत्तापर्यंत, अजून पण नाही म्हणत, कधीच नाही. जनरली आपली मेंटॅलिटी असते ना पॅरेंटची, तू याच्यामध्ये करतोयस कशाला. तेच मी तुला आता माझा दुसरा प्रश्न हाच होता की जेव्हा तू सांगितलंस की डान्स हा असा माझा एक अविभाज्य घटक झालाय, तेव्हा तुझी पहिली फॅमिली रिॲक्शन काय होती? कारण
आर्टिस्टिक फील्डमध्ये आपल्या इंडियामध्येच, असं नाही की मी महाराष्ट्रच म्हणेन, इंडियामध्ये पण प्रत्येक पॅरेंट्स सेकंड थॉट देतात की अरे मग जॉब, त्यांचा प्रश्न तो गमतीचा असतो जेव्हा मी कोणी बोलतं की मला आता फिल्म मेकर बनायचं आहे, मग जॉबचं काय करणार, मला ना डान्सर बना, मग जॉबचं काय करणार, म्हणजे तेच त्याच्याचसाठी करायचं ते सांगणं गमतं. ते तुझ्यासाठी कसं होतं जेव्हा तू सांगितलंस की लाईक मी आता हे पण सुरू करतो, आता तू तर बोललास आणि तुझं जे बोललं की डिस्ट्रिक्टमध्ये तू नंबर्स आहे आणि तुझे, सो जेव्हा तू बोलला असशील की मला डान्स पण आवडतं, तेव्हा तर तुला काय असं आय डोंट थिंक सो प्रॉब्लेम असं नाही, हा अजिबात नाही. त्यांनी माझ्या सगळ्या इव्हेंट्सला यायचे, डान्स लहानपणापासून सगळ्या डान्सिंग केला असं माझ्या मॉम डॅड दीदी माझी सगळे असायचे. मग इंजिनिअरिंग फर्स्ट सेकंड इयरपासून मी स्कूलचे असतात ना, तिथले जवळचे स्कूल्स होते, कॉलेजेस होते, ते मुलांचे मी डान्स शिकवायला लागलो तिथे, शिकवायला त्यांच्या स्कूलचे इव्हेंट असे त्यांना शिकवायला स्टार्ट केलं तिथे. मग देन एका टाईमला मी होतो सेकंड थर्ड इयरला आणि मी शिकवायला दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये MBA जे मुलं असायचे त्यांना डान्स, त्यांना फॅशन शो शिकवायला जायचो त्यांना. मी होतो सेकंड थर्ड इयरमध्ये आणि ते होते माझ्यापेक्षा सिनियर, त्यांना शिकवायला जायचं एका मोमेंटला तिथे. मग तिथून पॉप्युलॅरिटी थोडी वाढली, म्हणजे कनेक्शन्स वाढले, पॉप्युलॅरिटी बट कनेक्शन्स वाढले, लोकांना कळालं की हा ह्याला काहीतरी येतं, हा शिकवतो तिथे. पण त्या इचलकरंजी शहराने मला खूप काही काही शिकवलं त्या बाबतीमध्ये, लाईक रिगार्डिंग डान्स, कल्चरल इव्हेंट्स अँड एव्हरीथिंग. तेव्हा त्या ठिकाणी माझ्या कॉलेजमध्ये असे ग्रुप असायचे, आमचा मल्हार ग्रुप, आणि कॉम्पिटिशन असायचं. एक इंजिनिअरिंग कॉलेज 3 दिवसाचं आमचं फेस्ट असायचं, तिथे कॉम्पिटिशन डान्सचे, फॅशन शो. लिटरली आम्ही फॅशन शोच्या इव्हेंटला प्राईज असायचं 5,000 रुपये आणि आमचा ग्रुप आम्ही स्पेंड करायचो 1,00,000, 1,50,000, 2,00,000 रुपये फॅशन शो साठी पर्टिक्युलर. हा नाही ते तर महागच आहे तो फॅशन शो. आणि 3 राऊंड, आणि स्वतः आमचे सगळे डिझाईन, कॉस्ट्युम डिझाईन करणार आमचेच मेंबर, स्वतः स्टिच करणार एव्हरीथिंग. आणि इव्हन आम्ही इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे डान्सेस केले, फोक डान्स केले ना, जेवढे काही केले ना इंजिनिअरिंगमध्ये असताना सगळे आम्ही स्वतः रेकॉर्ड केले स्टुडिओमध्ये गाऊन. ते सिंगर्स आमचे, वाजवणारे आमचे, स्टुडिओ रेकॉर्डिंग, एव्हरी सिंगल थिंग. वी डिडंट इवन यूज्ड एनी म्युझिक विच इज ऑलरेडी देअर. क्या बात आहे. सगळं स्वतः रेकॉर्ड करून गाणं म्हणून. तुला गाणी ऐकून मी काय की त्यातली आहेत माझ्याकडे, ते मयूर सर बोललो ना मी, त्यांच्या थ्रूच आम्ही सगळे करायचो, क्रिएट करायचो असं. तेव्हा ते कॉम्पिटिशन लेवल असायचं तेव्हा. नाही खरंय. आणि वर्षातून लिटरली मी फायनल इयरला इंजिनिअरिंगच्या 35 इव्हेंट्स डान्सचे केले असेल, आणि ऑलमोस्ट सगळ्या इव्हेंट्समध्ये आमचा ग्रुप, मल्हार ग्रुप, ऑलवेज फर्स्ट रँक किंवा सेकंड रँक, मोस्ट ऑफ द टाइम फर्स्ट रँक. बट या दॅट इज अ थिंग. आणि पॅरेंट्स इंजिनिअरिंगला जरी असलं ना किंवा कुठे असेल ना, ते लांबून ट्रॅव्हल करून यायचे लिटरली माझा डान्स बघायला. त्यांना एवढी आवड होती की हा अरे मुलगा काहीतरी करतो. नाही पण ते एक मोटिवेशन आहे ना की ॲट द एंड, की म्हणजे पॅरेंट्स जर येऊन बघत असतील ना तर ते एक वेगळाच एक फिलिंग असते. ते खरं आहे. लिटरली ते मला आता मेसेज येतो, तुझा व्हिडिओ नाही आला अन्नू यावेळी, या वीकमध्ये कुठला व्हिडिओ नाही आला तुझा, नाहीतर मी आमच्या फॅमिली ग्रुपमध्ये पाठवत असतो व्हिडिओ. राईट. तेव्हा लाईक तुझा व्हिडिओ नाही आला, खूप दिवस झाले, काय झालं. नाही भाई, तुला खरंच सांगतो, अरे तू म्हणजे ॲक्च्युली आम्ही पण मध्यंतरी आम्हाला अक्षय पण बोललेला की दादा म्हणजे तू हे असे इव्हेंट्स आणि वर्कशॉप्स वगैरे करतोस, राईट. सो आता तुझा KWC मध्ये कधी वर्कशॉप आहे, नेक्स्ट वर्कशॉप? येस. आता एव्हरी मंथ माझा वर्कशॉप असतो तिथे. ओके. एव्हरी मंथ मी एक मोठा वर्कशॉप ठेवतो. बॉलिवूड असतो, बॉलिवूड किंवा बॉली फोक किंवा बॉली हॉप असतं, हिपहॉप आणि बॉलिवूडचं मिक्स. ओके. मग ते इथे असतात. आता कमिंग वर्कशॉप आहे माझं 22 ऑफ मार्च, सॅटर्डे. ओके. 4:30. सगळे डिटेल्स आहेत इंस्टाग्रामवरती. अरे बेस्ट. सो आता जर तुम्हाला यावेळी जर जायचं असेल किंवा आपले कोणी लोक आहेत, सो मी सगळे डिटेल्स आपल्या कॅप्शनमध्ये टाकले आहेत. आणि अनिकेतचा इंस्टाग्राम, त्याचा नंबर पण आहे यावेळी. आम्ही युजली पण तुम्हाला डिरेक्ट जर बोलायचं आहे तुमच्या वर्कशॉपसाठी, तुम्ही डिरेक्टली त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. तो तुम्हाला सगळ्यांनी त्याच्या इंस्टाग्रामवरती त्यांनी पोस्ट टाकली आहे, ज्यामध्ये तुम्हाला कसं त्याची बुकिंग्स करू शकतात किंवा तुमचा स्लॉट कसा बुक करू शकता याचे डिटेल्स आहेत. सो वेळ घालवू नका, कदाचित सोल्ड आउट आहे. 80% ऑलमोस्ट सोल्ड आउट. बघा आता हा व्हिडिओ तर येईल आता संडेला, तर तुमच्याकडे त्या व्हिडिओ नंतर 1-2 तासच आहेत, कारण आम्ही पण असणार त्यावेळी. कदाचित आम्ही पण ट्राय करू त्या एक ह्याला जायला. सो आम्हाला पण बघायचं आहे, कारण आम्ही पण नाचलो नाही होत खूप दिवस झाले. सो थोडे है ना जाते आपण मी. सो तुम्ही प्लीज आपल्या दादाला खूप सपोर्ट करतात. आणि आता बघत जे ऐकलं आहे मी त्यातून, तर तो बोलला की बिझीच असतो तो. आम्ही आज जो भेटलोय ना ते पण बाबा कृपा आहे, कारण आम्ही गेले 2-3 आठवडे फक्त बोलतच होतो की दादाचा एपिसोड करायचा आहे, पण तो आज फायनली झाला. सो थँक्यू तुला त्याच्यासाठी पण. आणि आपण खूप भारी वाटलं तुझ्याशी आज ॲक्च्युली बोलून.
नाही नाही सिरियस मला पण भारी वाटते खूप, माहिती आहे असं स्पेशली मराठी लोकांसोबत बोलतो ना, एवढं फ्री वाटतं ना. अरे खरं आहे, टू मी बी तुला तेच ऑनेस्ट सांगतो ना, हे मी त्याच्यासाठी सुरू केलं. अरे मला गप्पा मारायच्यात, नवीन गोष्टी शिकणं, नवीन नवीन लोकांचं भेटणं, त्यांचे एक्सपिरियन्स, त्यांचे कारण तुझे अजूनही ओळखीचे असतील. येस येस येस. सो आम्हाला कुठे ना कुठेतरी कनेक्शन कनेक्शन मिळणार. भेटतंच 100%. आणि टू बी ऑनेस्ट ॲज अ इमिग्रंट इन अदर कंट्री एक्झॅक्टली. नीड कनेक्शन्स. आणि तुला माहिती आहे तिथेच आहे की सपोर्ट हवाय. येस. म्हणजे फायनान्शियली कोणी विचारत नाही, या ठीक आहे, फायनान्शियली नको आहे, किंवा असं नाही आहे की यू बॅक मी अप, की तुम्ही For पूर्ण वेळ everything. माझ्यासाठी Yes, yes, राहा, असं पण नाही आहे. बट जेव्हा गरज लागेल ना, की अरे दादा शेअर कर यार व्हिडिओ, अरे दादा सबस्क्राईब कर ना. राईट. सो मी तेच मोटिवेट करतो लोकांना की मराठी लोकांनी आपण जेव्हा असे सबस्क्राईब करणं इज नॉट अ बिग डील टू बी व्हेरी ऑनेस्ट. फक्त दावायचं आहे ते वाटत. आणि सगळे सोबत असेल तरच ग्रो करू शकतो जास्तीत जास्त. आणि तेच आहे की एकत्र येऊन काही करू शकलो ना तर गंमत असते. आणि एकत्र मराठी लोक आपण बोलणार, आपली मनं जुळणार, आपल्या आयडियाज कनेक्ट होणार. आणि मगच ते आता जसं तेच की सगळ्या गोष्टी घडत, आणि तुम्ही लोकांनी सगळ्यांनी सपोर्ट केला. म्हणजे आता जेवढे गेस्ट आलेत आतापर्यंत त्यांच्या सपोर्टमुळेच आम्हाला मोटिवेशन मिळतं की एव्हरी वीक वी आर पोस्टिंग व्हिडिओज. एक पण वीक मिस नाही केलं जेव्हापासून सुरू झालं. म्हणजे क्लास आमचे अटेंड करून, आमचं पार्ट टाइम्स अटेंड करून, व्हिडिओज एव्हरी वीक शेअर. टोरंटोला लोक बोलवतात, अरे ज्यांना आहे ना ते लोक बोलून घेतात की तुम लोग टोरंटो आ जाओ, तुम्ही टोरंटोला या घरी. तो एक दादानी आता त्याचा फक्त बिचारा, त्याचा पण तो एका शेफ आहे, तो त्यांनी घरी बोलवला, तो बोला कोंबडी वडे खायला. तर मी थांबलोय त्याच्यासाठी आता. सो आता तो कधी बोलवतोय तो ते बघेल, पण मी तर जाणार आहे. व्हिडिओ नाही शूट केलं तरी. आणि दादा तुम्हाला माहिती आहे का, हा अनिकेत आहे ना खूप भारी जेवण बनवतो असं त्यांनी ऑन कॅमेरा नाही बोलल्या, पण मी सांगतो. सो आम्ही आता ठरवलं त्याच्या पण घरी जाणार, आणि तो काय बनवतो ते पण आम्ही शूट करणार आहे. नक्की. तुझं लग्न झालंय की काय? नाही अजून तर नाही. सो आता तुला किती वर्ष झाली कॅनडामध्ये? 4 वर्ष झाली. सो 4 वर्ष. 2021 मध्ये आलेलो होतो मी. ओके. सो तू इंडियाला मध्ये जाऊन वगैरे आला? नाही. काय बोलतो? इंडिया लाईक आय मिस क्रेझी मॉम डॅड दीदी फ्रेंड्स. जस्ट 4 वर्ष झाले ना, तर ऑब्विसली आठवण तर खूप येते मला. प्लॅन करतोय बट होत नाही आहे, ऑफिसची सुट्टी हे ते. आणि तुला हा जॉब कधी लागला? त्याला आता किती वर्ष झाली? हा वाला जॉब जो करंट करतोय मोर दॅन 1 इयर. लास्ट इयर जॉईन केला होता Jan 3rd मध्ये. येस. इथे तोच मोठा इश्यू असतो, जॉब्स एकदा लागले की सुट्टी मिळणं म्हणजे. सो मग 4 वर्ष आता आपल्याला, तुला तरी चल हे आहे की तू इंजिनिअरिंगला पण तू 4 वर्ष 5 वर्ष बाहेर होतास, पण तरी एक 4 वर्ष. तर तेव्हा किती काय इचलकरंजी आणि कोल्हापूर. गडिंग्लज मधला मी. हा. सो ते काय जरी वाटलं तरी पटकन मी 2 महिन्यातून एकदा जाऊन आहे. सो आता कॅनडाला आल्यावर ते कसं होतं की म्हणजे आई बाबांची आठवण, किंवा दीदी पण आहे तुला? दीदी पण आहे, हो, मोठी बहीण आहे मला. म्हणजे लहानपणापासून आपण एकत्र असतो, राईट? आता माझा पण दादा आहे, पण तेच कसं काय होते ती जर्नी की 2 वर्ष? आणि सुरुवातीला कसं होतं म्हणजे तुझ्या कॅनडाला आला तर तुला ते रिअलाइज कधी झालं की हिट होतं म्हणतो आपण? येस. तो स्टार्टिंगला तर आपण कॅनडामध्ये येतो की अरे कॅनडामध्ये आलो, बाहेर कंट्रीमध्ये आलो, केवढं भारी वाटतंय. ठीक आहे, 2 दिवस गेले, आठवडा गेला, स्वतःला जेवण बनवायला लागायला सुरू झालं. सगळ्या गोष्टी, लोक नाहीत साईडला, आपली बोलायला कोण नाही, मेन म्हणजे माणसं, फ्रेंड्स नाही आहेत. स्टार्टिंगला तर आपल्याला कोणी ते फ्रेंड्स नसतातच ऑब्व्हियसली. मग ती गोष्ट खूप हिट झाली मला तेव्हा, जेव्हा असं जेवण बनवायला खाली यायचो. आधी कसं मम्मी झालं का, मम्मी चपाती, असं सगळ्या गोष्टी असायच्या. आता नाही, आणि की तुलाच बनवायचं, जाऊन काहीतरी कर, जाऊन उठ, आता भूक लागली ना जाऊन स्वतः बनव. ते हिट करतं. लाईक ऑब्व्हियसली मॉम डॅड दीदीला तर खूप जास्त मिस करतो आम्ही. असं वाटतं की यार सोडून जावं सगळं, पहिला जाऊन त्यांना भेटतो, हे बघता नंतर काय असेल ते. पण इथल्या फायनान्शियल गोष्टी ह्या सगळ्या मॅनेज करायला लागतात आपल्याला. सो तो टफ असतो. ॲज अ स्टुडंट येणं, थोडी जर्नी करणं, मग वर्क परमिटवर येणं, फायनान्सेस इथले इंडियाचे मॅनेज करणं, ही खूप स्ट्रगलिंगचा पिरियड असतो मधला. पण जास्त लोड नसतो याचा, एवढंच थिंग. अदरवाईज तुझा माइंड फ्री नाही ठेवला असं, तू ग्रो करायला पण तुला तर तेवढा वेळ, राईट? 4 वर्ष मला नाही जमणार. हां, खरं आहे, मी सांगतो मला नाही म्हणजे नाहीच जमणार मला.
4 वर्ष मी राहू नाही सर, मी सोडून जाईन. मस्ती पण नाही करत आहे. म्हणजे जाऊन तरी यायचं आहे माझं असं असेल की येस येस येस. ॲटलिस्ट 1-2 महिने जरी असले तर काय 2 महिने पण जाऊन यायचं आहे. एकदा एक फेरी मारून सगळ्यांना भेटून एनर्जी बरं ते रिसेट करून म्हणतो ना आपण, येस, पूर्ण माइंड रिफ्रेश होणार. हां, मग परत मी 2-1 वर्ष राहू शकतो. सो ती गंमत आहे. पण खरंच यार तू 4 वर्ष केलंस ना भाई, तुला सांगतो एक आहे म्हणजे तू जे मॅनिफेस्टेशन तू पहिलंच बोललास की तू मॅनिफेस्टेशन आणि ते आहे ना, म्हणजे माहिती नाही मला कधी होईल, पण जेव्हा तू असं तुझ्या ह्या डान्समुळे असं तुझं नाव होईल ना, तेव्हा मी हा पॉडकास्ट तेव्हा शेअर करेन. अरे पण मी सांगतो तुला एक असं कॅनडामध्येच किंवा वर्ल्डमध्ये माहिती नाही, पण होणार आहे की तू परत एक दिवस असं आहे ना की मी लोकांना बोलेन की हा आमचा पॉडकास्ट झाला आहे. सो ती एक गमत आहे, कारण तू तेवढी मेहनत करतोयस. कारण मी बघत आलो की तू बोलतोय पहिल्या म्हणजे लोक आता इथे आल्यावरती मी आलो, माझं पहिलं काय होतं कॅनडामध्ये आल्यावरती घर झालं. मग मी ज्या फील्डमध्ये आहे सो त्या फील्डमध्ये आमचे इक्विपमेंट्स वगैरे खूप महाग कॉस्टली असतात. राईट. सो त्याच्यावरती कसं इन्व्हेस्ट करू शकतो. आणि जे काय पहिले फायनान्सेस होते ते माझे पूर्ण सेटल होण्यातच गेले. आणि आय वॉज व्हेरी म्हणजे मी एक गोष्ट ठरवलेली की मला माझ्याच फील्डमध्ये जॉब करायचं आहे. सो मी दुसरं काय केलं पण नाही रे. हे माझी चूक आहे, मी काय हे नाही असं, मी माझे स्वतःचे हे येते. पण मला मिळाला जॉब माझ्याच फील्ड. मी एकही ऑड जॉब नाही केला आयुष्यात. मला पहिला जॉब पण माझ्या फील्डमधला मिळाला. मी अजूनपर्यंत माझ्याच फील्डमध्ये जॉब करतो. इट्स रिअली रेअर टू बी ऑनेस्ट. एक्झॅक्टली. मी तुला सांगतो ना, माझे ते 4 महिने मला माहिती आहेत कसे होते. सुरुवातीचे 4 महिने आहे नो की फायनान्सेस मी कसे मॅनेज करत होतो. पण त्याच्यानंतर आहे ना आपलं तेच आहे रे की आपण आहे ना लगेच ओपन अप होत नाही. दॅट्स ट्रू. मी तुला सांगतो, मी माझं पण झालेलं ते की मी आहे ना लगेच ओपन अप होत नाही. टाईम लागतो काही गोष्टी करायला. पण इथे नाही चालत ते. आणि तुझं जेव्हा ऐकलं मी की तू पहिल्याच ह्याच्यात येऊन ते क्लासेस, डान्स क्लासेस, साल्सा आणि ते काय ते म्हणजे एपिक होतं माहिती आहे. कारण लोक नाही विचार करत एवढा. म्हणजे मग मी कितीही पॅशनेट असेन, माझ्या पण डोक्यात होतं की मी स्टुडिओ जॉईन करू इथले, मी रेंटल इक्विपमेंट शॉप्समध्ये काम करू किंवा इलेक्ट्रॉनिक शॉप्समध्ये काम करू जिथे कॅमेरास वगैरे जातात. पण मग डोक्यात तेच, पण तू ते केलंस आणि तिथूनच तुला कनेक्शन वाढले. ट्रू. येस. हे मला जेव्हा माझा पहिला जॉब लागला आणि तिथे मी जेव्हा कनेक्शन्स बिल्ड केले की अरे तू हे का करतोयस, तुझं फिल्म मेकिंग आहे ना. येस. मी बोललो ना मी ब्रॉडकास्टिंगमध्ये पण मला थोडा इंटरेस्ट आहे, पण तू फिल्म मेकिंग आहे ना. हा, मग माझा एक आहे मित्र जो असे वेडिंग्स करतो किंवा काय करतो, तू त्याच्याशी कॉन्टॅक्ट कर. तुझा कॅमेरा आहे का. बोलत एक्झॅक्टली. आता पॉईंटवरती आले ना तुम्ही. सो ते सगळं पण कनेक्शन्स इम्पॉर्टंट आहेत इथे पण. आता तुझं पण कनेक्शन झालं आमच्याशी सगळ्यांशी. मग आपल्याला कधी माहिती नाही काय गरज लागेल, काय हेल्प लागेल, आणि आपण एका मोठ्या प्रोजेक्टवरती काम करत असू. आणि हे कॅनडा इतकं ऑपॉर्च्युनिटीनी भरलेलं. लोक म्हणतात कॅनडामध्ये ऑपॉर्च्युनिटी नाही. अरे नाही, इट्स नॉट. तुम्ही स्वतः शोधाल ना, लिटरली तुम्हाला एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज भेटतील. लोक म्हणतात कॅनडाचं जॉब मार्केट खराब झालंय. अरे नाही, तुम्ही सर्च करा, स्ट्रगल करा, थोडा पुश करा स्वतःला. एवढे जॉब्स आहेत ना मार्केटमध्ये, यू विल फाइंड अ लॉट. यू जस्ट हॅव टू पुश अ बिट मोर, दॅट्स इट. नाही ते एकदम म्हणजे एकदमच आपल्या ॲक्च्युली प्रत्येक मुलाला, मी तर आता मराठी मुलं जी आपली येतात त्यांना पण, आणि ओव्हरऑल इंटरनॅशनल स्टुडंट म्हणून जरी येत असाल, एकच गोष्ट कॅनडामधले एक बेसिक शिकलो माझा एक, जे मी लर्निंग जरी मी कॅनडामध्ये नाही राहिलो तरी घेऊन एक जाईन, ती गिवअप नाही करू शकत. कितीही काहीही होऊ दे. म्हणजे तुम्ही गिवअप ज्या दिवशी तुम्ही ठरवलं ना की बस त्याच्यानंतर यू आर नॉट गोईंग अहेड. येस, दॅट्स ट्रू. कारण तुझं पण तेच आहे की तू डान्स दर विकेंडला तुझं काही ना काही असतं चालू है ना. म्हणजे आता तर तुला फुल टाइम पण आहे. हो, मग प्रायव्हेट लेसन शिकवायला जातो, कधी कुठल्या इव्हेंट्सला डान्स करायला जातो, इव्हेंट शिकवायसाठी. वर्कशॉप्स तर असतात महिन्यातून एकदा, फॅशन शो असतात, इव्हेंट ते कोरिओग्राफ करतो. सो मग तुझं हे जे वर्कशॉप्स आणि ते फक्त आता तू किचनरमध्ये आहेस, सो तू फक्त किचनरमध्येच करतो की आता इन केस कोणी हा पॉडकास्ट बघून त्यांना दुसरीकडे कुठे तुला बोलवायचं आहे? मिसिसागामध्ये पण एखादं असं केलेलं आहे मी असं, आणि चालू असतात. आता मिसिसागा, टोरंटो, आता माझ्या ह्या वर्कशॉपला असं नाही की फक्त इकडचे लोक असतात. ओके. ते नॉर्थ यॉर्क,
स्कार्ब्रो, टोरंटो इकडून येतात काही जण लिटरली अटेंड करायला. मिसिसागा या साईडून अटेंड करतात, जातात, त्यांना आवडतं मग ते परत परत येतात. टाइम मॅच झाला तर ते येतात, नाही तर कधी कधी त्यांचं हे होतं वेदरमुळे कधी कधी असतं. बट मोस्ट ऑफ द पब्लिक बाहेरची असते, किचनमधली पण असते. 30-40% मोर दॅन दॅट आउटसाईड पब्लिक असते टू बी ऑनेस्ट. क्या बात आहे, सही आहे यार. म्हणजे पण ॲक्च्युली की डान्स म्हटलं की लोक खूप एक्साइट होतात. मी हे पाहिलंय की लाईक डान्स म्हटलं की इंडियन्सच आणि ओव्हरऑल इंडियन्सच. आणि लवकरच मराठी वर्कशॉप करणार आहे मी. अरे क्या बात है यार. आय एम प्लॅनिंग फॉर दॅट. लेट्स सी. नाही करूया ना. नाही नक्की नक्की. अरे 100% खूप धमाल येईल. अरे खूप धमाल येईल. खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. क्या बात आहे यार. हे तर माझं स्वतःचं कॅनडामधलं पहिलं मराठी वर्कशॉप. बॉलिवूड आणि हे बाकीच्या गोष्टी तर करतोच, बरोबर. मराठी वर्कशॉप माझं स्वतःचं पहिलं असणार आहे ना. अरे क्या बात आहे यार. इट विल बी खूप सही. तुला बाई काही म्हणजे कधीही हेल्प वगैरे लागली ना, तू कधीही सांग. आम्ही तर पहिलेच असू, पण तू कधीही सांग की तू जेव्हा तुझं एक फायनल होईल की करायचं आहे ते ना, आपण 100% फुल तयारी करू. काय मजा येईल यार. पण तो अख्खा वर्कशॉप म्हणजे सगळी मराठी आणि असंच नाही ना की फक्त मराठी, आपले दुसरे पण येऊन मराठी. आणि मला मेन गोष्ट सांगायची होती म्हणजे कॅनडामध्ये आलो, डान्सचे एव्हरीथिंग तर चालूच आहे, पण इथे इव्हेंट असतो माहिती आहे, टेस्ट ऑफ इंडिया मोठा इव्हेंट असतो नॅथन फिलिप्स किंवा सगळेजण आपापल्या ह्याचा इव्हेंट डान्स करतात. मी आणि माझी फ्रेंड दिव्या म्हणून आहे, आम्ही विचार केला आपण मराठीच करायचं. मराठी मसाला आमच्या ग्रुपचं नाव आहे. तीच आणि म्हणजे आम्ही दोघांचं ग्रुप स्टार्ट केला आम्ही. क्या बात आहे. मी खूप आधी मॅनिफेस्ट केलं होतं मी कॅनडामधल्या मोठ्या स्टेजवर डान्स करतोय. मी मॅनिफेस्ट केलं होतं एक 5-6 महिन्या आधी. आणि माझ्या हातामध्ये झेंडा आहे शिवाजी महाराजांचा आणि मी सगळ्यांसमोर असं हे करतोय, असं डोक्यात होतं माझ्या. आणि तुला व्हिडिओ दाखवेन, माझ्याकडे व्हिडिओ पण आहे, फोटो पण आहे माझ्या इंस्टाग्रामवरती. हा व्हिडिओ लावूया आपण आता. तुम्ही हे बघताय ते तू काय बोल, तू काय करतो. आणि स्टेजवरती एवढ्या पब्लिक समोर ते महाराजांचं प्रौढ प्रताप पुरंदर झेंडा होता माझ्या, मी एकटा जाऊन म्हणजे असं ते हे करतोय, तो मोमेंट होता माझ्यासाठी. लाईक आय मॅनिफेस्ट एक्झॅक्ट सेम थिंग, एक्झॅक्ट तसं झालेलं होतं. क्या बात आहे. तो मोमेंट होता. कॅनडामध्ये आल्यानं पहिला हे केला मी, व्हिडिओ पाठवला इंडियामध्ये माझ्या फ्रेंड्सना, मॉमडॅडना. एवढे ते खुश झाले, इव्हन आपल्या मराठी ग्रुप्समध्ये पण काही. सही. तो मोमेंट होता माझ्यासाठी कॅनडामधला, फर्स्टवाला मोठ्या स्टेजवर परफॉर्म करायचा. खरंच सही गोष्ट आहे. म्हणजे तुला माहिती आहे हे आता ऐकताना पण असा काटा आला, जे तू बोललास मला पण आला की तू ते काय केलं असशील. आणि मी नव्हतो तिथे बघायला, पण तुम्ही तो व्हिडिओ तर बघितला असेलच की ते काय असेल आणि कसं असेल ते. पण खरंच सही गोष्ट आहे ही, माहिती आहे तुला. म्हणजे तू आपले आता तुला माहितीच असेल की आपला एक महाराष्ट्र दिनाचा पण इव्हेंट होतोय. सो त्यात तू काही करणार? हो, तिथे डान्स कोरिओग्राफी पण आहेच माझी एकदम ग्रुपसाठी. आणि मी स्वतः पण वैयक्तिक माझ्या ग्रुपसोबत परफॉर्म करायचा विचार करतो. मोस्टली करणारच आहे. नाही हा म्हणजे मराठी मसालाच्या अंडर आमचा परफॉर्म करायचा विचार करतोय की थोडाफार आपण करू. क्या बात आहे यार. खूप सही यार. आणि माझं मेन असंच असतं की बाकी जर मी इथं करतोच, सगळं शिकतो, पण आपलं मराठी पण केलं पाहिजे ना कोणीतरी. एक्झॅक्टली. म्हणजे तेच आहे रे की माझा हे सुरू करायचा मूळ मुद्दा होता की मला असं नाही की मराठीच मराठी, बट आपल्या मराठी लोकांनी काय काय केलंय ना इकडे, मला लोकांना दाखवायचंय. मराठी लोक खूप टॅलेंटेड आहेत, मला दाखवायचं. मी केवढं विचार बघतो ना लोकांकडे, खूप टॅलेंट आहे. येस. अरे मी तुला सांगतो, इतक्या मोठ्या पोझिशन्सवरती, इतक्या मोठ्या फर्म्समध्ये काम करतात ना मराठी लोक, मला ते लोकांना दाखवायचं आहे. माझं एकदम बेसिक आहे. मला तुमच्याकडून काही नको. तुम्ही इथे मेहनत केली आहे, तुम्ही तुमच्यावरती जे केलात ना ते फक्त आपल्या मुलांबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांना एक मोटिवेशन मिळेल की आम्ही पण असेच आलेलो. हा जो नितीन दादा आहे ना, ही इज अ रिअल इस्टेट एजंट नाव. रिअल इस्टेट नाही, तो फक्त प्रॉपर्टीज, तो फायनान्शियल कन्सल्टंट वगैरे सगळं आहे. ही इज अ लाईक मल्टी वर्सटाईल काइंड ऑफ पर्सनॅलिटी. तो युकेला होता. युकेमध्ये त्यांनी 3 जॉब्स केले. तो युकेमधून कॅनडामध्ये आला PR वगैरे घेऊन, आणि तो आता इथे त्याचं PR थ्रू तो जो कामात घुसलाय ना, आणि तो इतका फोकस्ड आणि इतका तो दूरदृष्टी आहे ना त्याची की नाही करायचं. त्यांनी त्या बघ ना इथे ते देताना, ही फ्रेम देतानाच त्यांनी हे जे कोड दिलं की जे प्रयत्न करतील त्यांच्यासाठी काहीही अशक्य नसेल. तुम्ही जे सपोर्ट करता, तुम्ही जे प्रेम करत आहात, तुम्ही जे शेअर्स लाईक्स जे करत आहात, त्याच्यामुळे आम्हाला दर वीकला मोटिवेशन मिळतं की व्हिडिओज बनवून टाकावे. सगळं टाईम मॅनेज होतं. आणि जेव्हा आम्ही हे ठरवतो ना तेव्हा टाईम पण मॅनेज होतो. आमचे पार्ट टाइम्स पण होतात आणि आमचे जे कामं आहेत ना ती पण एकदम व्यवस्थित होतात. त्यात आम्हाला स्ट्रेस करायची गरज नाही पडत, कारण ते तुमचा आशीर्वाद आहे. सो असंच प्रेम,
असंच आशीर्वाद जसा आमच्यावरती दाखवते तसंच आपल्या अनिकेत दादाचं पण इथे मराठी, आपले जे कॅनडात मराठी लोक आहेत त्यांना पण मी सगळ्यांना एकच आवाहन करेन की दादा पण जे डान्स कोरिओग्राफीज असतात किंवा त्याचे वर्कशॉप्स असतात, तो सगळे त्याचे इंस्टाग्राममध्ये दर वीकला जिथे जिथे असतं तिथे जे पोस्ट टाकतो तो. सो तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल किंवा तुम्ही त्या तुमच्या एरियामध्ये आहात, सो तुम्ही डायरेक्टली त्याला कनेक्ट करू शकता. त्याचं ते वर्कशॉप बुक करून त्याच्या जे काही डिटेल्स आहेत ते त्याच्याकडेच असतील. सो त्याच्याशी कोऑर्डिनेट करून तुम्ही जाऊ शकता, भेटा, त्याच्याशी नाचा. कारण नाचल्याने जो आनंद जर नाचल्याने मिळतो ना 15-20 मिनटं, वेगळा आहे तो. कारण कॅनडामध्ये एक महिन्यातून एक दिवस तरी नाचावं माणसाने, हे असं मला वाटतं. पण ते दादा आता सगळ्यांसाठी उपलब्ध, म्हणजे तो आधीपासून करतोय, आता आपल्या लोकांना पण कळलं आहे. सो तुम्ही पण त्याच्याशी कनेक्ट व्हा, त्याचे वर्कशॉप अटेंड करा, त्याला सपोर्ट करा. आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज लागेल त्याला बिंदास कॉन्टॅक्ट करून काहीही डान्सबद्दल तुम्हाला जाणायचं असेल तर आपल्याकडे एक मस्त आपल्या वेब चॅनल थ्रू मस्त एक, म्हणजे आम्हाला पण ॲक्च्युली आता डान्स मला पण आता जरा अशी हे होते. आणि 22 तारखेला तर आम्ही तर ट्रायच करू जायला. सो ते पण एक होणार आहे. सो हा आजचा व्हिडिओ होता. अनिकेत दादा तुझं मनापासून धन्यवाद की तू आज आलास, मला वेळात वेळ खूप काढून. छान वाटलं बोलून. इट्स रिअली गुड एक्सपिरियन्स ओव्हर हिअर टू टॉक. अरे मजा आली. नाही इंग्लिशमध्ये बोलतो असं नाही की कॅनडामध्ये आलो म्हणून इंग्लिश बोलतोय, चुकून कधी कधी होतं ते आता होतं ते होणारच आहे, ते स्वाभाविक आहे. कारण इथे आम्हाला लोकांशी त्याच भाषेत बोलावं लागतं. पण तुला सुद्धा लाईक तुला थँक्यू म्हणायला पाहिजे, तू एवढं स्टार्ट केलंस एवढ्या चांगल्या प्रकारे. पण आपण तुमचं सगळ्यांचं तुम्ही सपोर्ट करत आहात, तुम्ही येतात ना, तुम्ही समोरून आम्हाला हे करताना की आणि लवकरच तुझे मिलियन सबस्क्रायबर होण्यासाठी स्वामी समर्थ आहेतच. Not आणि behind. बोललायस It's तू, almost आणि तू there. बोललायस, तुझं होणारच, मॅनिफेस्टेशन नक्की होणार. अरे 100%. मी सांगतो होणार. सो असंच सबस्क्राईब करत राहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. त्यासाठी काय करायचं तर लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, आणि व्हिडिओ जेवढा होऊ शकता शेअर करा. आणि सबस्क्राईब दाबल्यावरती ना बाजूला एक बेल आयकन येतं, ते दाबलं की आवाज येतो हां, तो आवाज आला पाहिजे. मग तुम्हाला ना जेव्हा पण आम्ही व्हिडिओ पोस्ट करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार. मग तुम्हाला शोधायला कधी आला हे बघायची गरज नाही. व्हिडिओ आला, आवाज आला, क्लिक करायचं, बघायचं, लाईक करायचं, कॉमेंट करायची, आणि आम्हाला सांगायचं कसा वाटला. आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि असंच प्रेम, असाच आशीर्वाद देत राहा. कारण हे तुमचं सगळ्यांचं चॅनल आहे आणि आपल्या पूर्ण कॅनडा ह्या देशातलं पहिलं मराठी पॉडकास्ट चॅनल आहे. आणि तुम्ही त्याला सपोर्ट करा, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कारण तेच आहे. सो थँक्यू सो मच. हे आपल्या सर्वांचं चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त.